आपण मागील पाठामध्ये ऋतुनिर्मिती याविषयी माहिती पाहिली। दिन व रात्र कशामुळे होतात याचाही अभ्यास केला। आता आपण सूर्य, चंद्र, पृथ्वी यामुळे होणारे जे बदल आहेत त्याविषयी माहिती पाहणार आहोत। तसेच चंद्राच्या गती, ग्रहण याविषयी आपण या सूर्य, चंद्र, पृथ्वी या पाठामध्ये अभ्यास करणार आहोत। आता प्रथमतः आपण चंद्राच्या गती याविषयी अभ्यास करणार आहोत। आता चंद्राच्या गती ज्या आहेत त्या आहेत अक्षीय आणि कक्षीय गती। चंद्र हा स्वतःभोवती फिरताना पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असतो, तसेच पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते। त्यामुळे चंद्र सूर्याभोवती स्वतंत्रपणे फिरत नसला तरी सूर्याभोवती तो अप्रत्यक्षपणे फिरत असते आणि चंद्राच्या परिभ्रमण आणि परिवलन गतीचा जो परिणाम आहे किंवा कालावधी जो आहे तो सारखाच असतो आणि त्यामुळे आपल्याला चंद्राची एकच बाजू ही आपल्याला दिसत असते। मग त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की पृथ्वीप्रमाणे चंद्राची परिभ्रमण कक्षाही लंबवर्तुळाकार आहे। त्यामुळे चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना पृथ्वी आणि चंद्रामधील जे अंतर आहे ते सर्वत्र सारखे नसते, म्हणजे ते अंतर साधारणतः काही वेळेस कमी होते आणि काही वेळेस जास्त होते। मग अशा वेळी ज्या दोन स्थिती तयार होतात त्याला उपभू स्थिती आणि अपभू स्थिती असं म्हटलं जातं। मग आता अपभू आणि उपभू, आता कक्षीय गती आणि अक्षीय गती। दोन स्थिती निर्माण होतात। उपभू स्थिती अपभू स्थिती। आता उपभू स्थिती म्हणजे काय तर पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ जेव्हा चंद्राच्या प्रदक्षिणा मार्गावरील पृथ्वी सापेक्ष स्थिती ही असते त्यावेळेस उपभू स्थिती ही निर्माण होते। आणि मग ही स्थिती आपण कशी ओळखायची तर या स्थितीमध्ये चंद्र पृथ्वीपासून कमीत कमी अंतरावर असतो, याला उपभू स्थिती असं म्हणायचं। अपभू स्थिती म्हणजे काय तर चंद्राच्या प्रदक्षिणा मार्गावरील पृथ्वी सापेक्ष विशिष्ट स्थिती जी निर्माण होते तेव्हा ही अपभू स्थिती निर्माण होते आणि या स्थितीमध्ये चंद्र हा पृथ्वीपासून जास्तीत जास्त अंतरावर असतो। या प्रकारे या दोन स्थिती आपण लक्षात घ्यायच्या। मग यामध्ये जेव्हा या स्थिती निर्माण होतात त्यावेळेस चंद्राच्या ज्या कला आहेत या कला ह्या निर्माण होतात आणि त्यामध्ये आपण आकाशात चंद्रबिंबाचा भाग अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत कसा वाढतो किंवा पौर्णिमेनंतर तो क्रमाक्रमाने कसा कमी होतो हे तुम्हाला माहिती आहे। साधारणतः आपल्याकडे अष्टमी, पौर्णिमा, अमावस्या अशा आपल्याला अवस्था या चंद्राच्या पाहायला मिळतात। मग त्यामध्ये अष्टमीमध्ये शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष याही आपल्याला पाहायला मिळतात। मग अमावस्या, अष्टमी आणि पौर्णिमेच्या दिवशी दिसणाऱ्या ज्या चंद्रकलांची जी स्थिती आहे ती कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष या दोन्हीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। मग त्या दिवशी चंद्र, पृथ्वी आणि सूर्य यांची सापेक्ष स्थिती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। मग याचा अभ्यास करत असताना आपण मग ज्या चंद्रकला पृथ्वीवरून पाहत असतो
त्यामध्ये चंद्रकला पाहत असताना त्या चंद्रबिंबाचे प्रकाशित भाग आपल्याला पाहायला मिळतात आणि हे भाग चंद्रावरून परावर्तित होणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे दिसतात. मग हे भाग जे आपल्याला दिसतात त्यामध्ये कृष्ण पक्ष जो आहे, साधारण याचा कालावधी किती असतो तर पौर्णिमेनंतर प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंतचा जो पंधरवडा आहे तो कृष्ण पक्ष म्हणून आपल्याकडं ओळखला जातो. यामध्ये हे भाग चंद्रावरून परावर्तित होणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे आपल्याला दिसतात, पण चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना पौर्णिमेला सूर्याच्या विरुद्ध बाजूस तो असतो आणि अमावस्येस तो पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये असतो. त्यामध्ये शुद्ध आणि वद्य अष्टमीच्या दिवशी या चंद्र पृथ्वी सूर्य यांच्यामध्ये 90 अंशाचा कोण होतो. त्यावेळेस आपल्याला चंद्राच्या प्रकाशित भागाचा फक्त अर्धाच भाग हा आपल्याला दिसत असतो. म्हणून आपल्याला आकाशामध्ये जो चंद्र आहे तो अर्धवर्तुळाकार दिसतो. मग आता यामध्ये आपण या चंद्रकलांचा आणि त्याविषयी जो आपल्याला वेगवेगळ्या अवस्था आहेत चंद्राच्या त्याचा अभ्यास केल्यानंतर आपण ग्रहणे याविषयी अभ्यास पाहणार आहोत. आता ग्रहणे आपल्याकडं हे ग्रहण होत असतं. साधारणतः चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण अशा प्रकारचे 2 ग्रहणे आपल्याकडे पाहायला मिळतात. मग ग्रहणे नेमकं कशी होतात, कोणत्या अवस्थेमध्ये सूर्य चंद्र पृथ्वी आल्यानंतर कोणतं ग्रहण होतं याविषयी आपण अभ्यास करणार आहोत. पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा नेहमी एकाच पातळीत नसतात. चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे 5 अंशाचा कोन करते. परिणामी चंद्र प्रत्येक परिभ्रमणादरम्यान पृथ्वीच्या परिभ्रमण प्रतलाला 2 वेळा छेदतो. प्रत्येक अमावस्येला सूर्य चंद्र पृथ्वी यांना जोडणाऱ्या रेषेत 0 अंशाचा कोन असतो, तर पौर्णिमेला तो 180 अंश असतो. असे असले तरी अमावस्या किंवा पौर्णिमेला सूर्य चंद्र पृथ्वी एका पातळीत व एका सरळ रेषेत येत नाही, म्हणून प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला ग्रहणेही होत नाही. आता ग्रहणे जी होतात ती ठराविक कालावधीनंतरच आपल्याकडं होतात आणि जी ग्रहणं होतात ती सगळीकडं दिसतातच असं नाही. ठराविक भागामध्ये जशी सूर्य चंद्र पृथ्वी यांची ज्याप्रमाणे त्यांची जी अवस्था असेल त्याप्रमाणे त्या भागात ते तेवढ्या प्रमाणात ती ग्रहणे आपल्याला दिसत असतात. मग अशा वेळी काही पौर्णिमा अमावस्यांना सूर्य पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत एकाच पातळीत येतात. अशा वेळी ग्रहणे होतात आणि ग्रहणे सूर्य आणि चंद्राच्या संदर्भातही घडत असतात. मग यामध्ये आपण ग्रहणे कशी होतात, साधारण ती कधी होतात याविषयी माहिती पाहिली तर त्यामध्ये आपण सूर्यग्रहण याविषयी माहिती पाहणार आहोत. सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र आल्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. या स्थितीत हे 3ही खगोल समपातळीत व एका सरळ रेषेत असतात. त्यामुळे दिवसा चंद्राची सावली पृथ्वीवर ज्या ज्या ठिकाणी पडते तेथून सूर्यग्रहण अनुभवता येते. आता सूर्यग्रहण जेव्हा पडतं तेव्हा आपल्याकडे ग्रहणाच्या बाबतीत काही गोष्टी या मानल्या जातात की ग्रहण काळात कोणीही अन्न सेवन करू नये, ग्रहणामध्ये देवाची आराधना करावी, ग्रहण काळात काही गोष्टी करू नये, अशा पूर्वीपासून चालत आलेल्या काही गोष्टी आपण ह्या पाळत असतो. त्यामध्ये सूर्यग्रहण जेव्हा होतं त्यावेळेस आता ह्या सगळ्या भौगोलिक घटना आहेत, त्याला आपण भौगोलिक शास्त्रीय दृष्ट्या आपण पाहायचं आहे. तर यामध्ये आपण सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान जेव्हा चंद्र येतो तेव्हा जी सावली पृथ्वीवर पडते, मग अशा स्थितीत ते एका सरळ रेषेत आणि समपातळीत म्हणजे सारख्या
पातळीवर ते येतात आणि ज्या ठिकाणी दिवसा चंद्राची सावली पृथ्वीवर पडते तेव्हा सूर्यग्रहण हे होत असतं. मग ही सावली दोन प्रकारे पडते. ती मध्य भागात दाट असते आणि कडेच्या भागात ती विरळ झालेली आपल्याला पाहायला मिळते. मग ज्या भागामध्ये पृथ्वीवर दाट सावली असते तेव्हा जो सूर्य असतो तो पूर्णपणे झाकलेला असतो. तेव्हा जे ग्रहण होतं किंवा जी स्थिती असते त्याला खग्रास सूर्यग्रहण असे म्हणतात. मग आता सूर्यग्रहणामध्ये पहिलं खग्रास सूर्यग्रहण. आता यामध्ये काय सांगितलंय की पृथ्वीवरील ज्या भागात दाट सावली असते व सूर्य पूर्णपणे झाकलेला असतो तेव्हा खग्रास सूर्यग्रहण होते. आता जेव्हा विरळ छायेतील भागात सूर्यबिंबाचा काही भाग हा दिसत असतो आणि सूर्यबिंब अंशतः ग्रासलेले असते ती स्थिती म्हणजे खंडग्रास सूर्यग्रहणाची असते. अंशतः म्हणजे काही प्रमाणात. मग त्यावेळेस खंडग्रास सूर्यग्रहण हे होत असते. तेव्हा सूर्यबिंब अंशतः ग्रासलेले दिसते. तेव्हा खंडग्रास सूर्यग्रहण होते. मग यामध्ये खग्रास सूर्यग्रहण जे आहे ते आपल्याला थोड्या भागातून आपल्याला हे पाहायला मिळत असते. मग खग्रास सूर्यग्रहण म्हणजे काय तर सूर्याचा आतील भाग झाकलेला असतो आणि खंडग्रास सूर्यग्रहण म्हणजे काय तर सूर्याचा आतील काही भाग झाकलेला व काही भाग हा आपल्याला काही प्रमाणात दिसत असतो त्याला खंडग्रास सूर्यग्रहण असे म्हणतात. मग काही वेळा चंद्र पृथ्वीपासून अपभू स्थितीत असतो. आता अपभू स्थिती आपण पाहिली. आता त्यामध्ये म्हणजे तो पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो. परिणामी काय होतं की चंद्राची जी दाट सावली आहे ती पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही, ती अवकाशातच संपते. अशा वेळी पृथ्वीवरील अगदी थोड्या भागातून सूर्याची जी फक्त प्रकाशमान कडा जी आहे म्हणजे जो प्रकाशमान भाग जो आहे तो एखाद्या वर्तुळाप्रमाणे दिसते.
ते कंकणाकृती सूर्यग्रहण होय। मग कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजे काय, तर सूर्याची जी बाजूची जी कडा आहे ती आपल्याला प्रकाशित दिसते आणि आतील जो भाग आहे तो आपल्याला काळ्या रंगाचा जो दिसतो, त्यावेळेस हे कंकणाकृती सूर्यग्रहण आपल्याला पाहायला मिळतं। आता तिसरं जे आहे ते आहे कंकणाकृती सूर्यग्रहण। तर यामध्ये पहा की आपण एखादा इथं त्यांनी प्रयोग सांगितलाय की घट्ट चिखलाचा किंवा चिकण मातीचा एक गोळा घ्यायचा, तो टेबलवर मध्यभागी ठेवायचा, चिखल्याच्या गोळ्यात एक पेन्सिल उभ्या दिशेने रोवायची आणि पेन्सिलचे टोक जे आहे ते वरच्या बाजूला येईल असं पाहायचंय आणि त्या पेन्सिलच्या टोकावर स्पंजचा किंवा प्लॅस्टिकचा लहान चेंडू बसवा आणि त्या चेंडूला तुम्ही चंद्र तो आहे असं मानायचंय आणि या चेंडूवर मध्यभागी पेन्सिलने एक वर्तुळ काढायचं आहे। त्यानंतर त्यांनी सांगितलंय की आता या चेंडूच्या मागे 10 ते 15 सेंटीमीटर एक मोठा प्लॅस्टिकचा किंवा रबराचा चेंडू ठेवा आणि या चेंडूला पृथ्वी आहे असं मानायचंय। त्यावर देखील मध्यभागी पेन्सिलने वर्तुळ काढा आणि या वर्तुळाला विषुववृत्त समजायचंय। हा चेंडू टेबलवर स्थिर ठेवण्यासाठी शाळेत उपलब्ध असलेल्या रबरी रिंगचा किंवा चुंबळीचा वापर करून तो आधार होईल असं त्याप्रमाणे तो ठेवायचा आहे। विषुववृत्तासमोर चंद्रावर काढलेले वर्तुळ येईल अशी ती मांडणी करायची आहे। आता सूर्य म्हणून तुम्हाला विजेरी म्हणजे बॅटरीचा वापर करायचा आहे। ती साधारणतः 1 फूट अंतरावर चंद्राच्या सरळ रेषेत अशी आडवी धरायची की जेणेकरून त्याचा प्रकाश त्या सर्व चंद्रावर पडेल आणि त्या चंद्राच्या पृथ्वीवर पडणाऱ्या सावलीचं निरीक्षण करायचंय। मग पृथ्वीवर जी सावली पडणार आहे ती चंद्राची असेल आणि त्यावरून ती ग्रहणाची जी स्थिती निर्माण होते ती आपण समजून घ्यायची आहे। आता आपण सूर्यग्रहण पाहिलं, त्यामध्ये चंद्राच्या गती, त्यामध्ये अक्षीय आणि कक्षीय गती, त्यामध्ये त्या 2 स्थिती ज्या आहेत, उपभू स्थिती आणि अपभू स्थिती, ह्या आपण समजून घेतल्या आणि ग्रहणेमध्ये सूर्यग्रहण याचा अभ्यास करताना खग्रास सूर्यग्रहण कसे होते, त्या पृथ्वीवरील ज्या ज्या भागात दाट सावली असते आणि सूर्य पूर्णपणे झाकलेला असतो तेव्हा खग्रास सूर्यग्रहण होते। आपण खंडग्रास सूर्यग्रहण पाहिलं की विरळ छायेतील भागातून सूर्यबिंबाचा काही भाग आपल्याला हा दिसतो आणि सूर्यबिंब हा अंशतः ग्रासलेला दिसते, त्यावेळेस खंडग्रास सूर्यग्रहण होते। आणि कंकणाकृती सूर्यग्रहण जे पाहिलं त्यामध्ये आपण पाहिलं की पृथ्वीवरील अगदी थोड्या भागातून सूर्याची फक्त प्रकाशमान जी कडा आहे ती कडा आपल्याला एका वर्तुळाप्रमाणे दिसते आणि कंकणाकृती सूर्यग्रहण हे होत असते। यामध्ये आपण दुसरा जो ग्रहणाचा प्रकार पाहणार आहोत तो आहे चंद्रग्रहण। चंद्रग्रहण कशा प्रकारे होतात ते आपण यामध्ये समजून घेणार आहोत। चंद्र आपल्या परिभ्रमण मार्गावरून जाताना तेव्हा पृथ्वीच्या छायेत प्रवेश करतो तेव्हा चंद्रग्रहण घडून येते। अशा वेळी सूर्य चंद्र यांच्या दरम्यान पृथ्वी एकाच पातळीत असणे आवश्यक आहे। एकाच पातळीत म्हणजे त्या सूर्य आणि चंद्र यांच्या दरम्यान पृथ्वी मध्यभागी जी असते ती सारख्या लेवलला ती असणं आवश्यक आहे। पृथ्वी पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रदक्षिणा मार्ग हा पृथ्वीच्या दाट सावलीतून जातो, त्यामुळे चंद्र हा पूर्णपणे झाकलेला असतो, त्यामुळे खग्रास चंद्रग्रहण होते आणि काही वेळा चंद्र काहीसा झाकल्या गेल्यामुळे
खंडग्रास चंद्रग्रहण हे होत असते. पहा, पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा प्रदक्षिणा मार्ग हा पृथ्वीची जी सावली पडत असते त्या सावलीतून जात असतो आणि ती सावली ही दाट असते आणि त्यामुळं हा चंद्र पूर्णपणे झाकला जातो आणि त्यावेळेस खग्रास चंद्रग्रहण हे होत असते. आणि काही वेळेस हा चंद्र काही प्रमाणात म्हणजे अत्यंत थोड्या प्रमाणात झाकला जातो, त्यामुळे खंडग्रास चंद्रग्रहण हे आपल्याला पाहायला मिळते. आता खग्रास चंद्रग्रहण. आता खग्रास चंद्रग्रहण कसे होते तर पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा प्रदक्षिणा मार्ग पृथ्वीच्या दाट सावलीतून जातो. त्यामुळे चंद्र पूर्णपणे झाकला जाऊन खग्रास चंद्रग्रहण होते. आता त्यानंतर आपण खंडग्रास चंद्रग्रहण कशा पद्धतीने होते याविषयी माहिती पाहणार आहोत. यामध्ये काही वेळा चंद्राचा काहीसा भाग झाकला गेल्यामुळे खंडग्रास चंद्रग्रहण होते. आता यामध्ये आपण सूर्यग्रहणाची काही वैशिष्ट्ये आहेत, ती वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत. सूर्यग्रहण हे अमावास्येला होते, पण ते प्रत्येक अमावास्येला होतेच असे नाही. सूर्य, चंद्र व पृथ्वी हे अनुक्रमे एका सरळ रेषेत व एका पातळीत असल्यावरच सूर्यग्रहण होते. खग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी हा 7 मिनिटे 20 सेकंद म्हणजेच 440 सेकंद इतका असतो. ही झाली सूर्यग्रहणाची वैशिष्ट्ये. त्यामध्ये चंद्रग्रहणाची जी वैशिष्ट्ये आहेत ती पहा. चंद्रग्रहण पौर्णिमेला होते, पण ते प्रत्येक पौर्णिमेलाच होते असे नाही. सूर्य, पृथ्वी व चंद्र हे अनुक्रमे एका सरळ रेषेत व एका पातळीत आल्यावरच चंद्रग्रहण हे होत असते. आणि खग्रास चंद्रग्रहणाचा जो जास्तीत जास्त कालावधी आहे तो 107 मिनिटे इतका आपल्याला पाहायला मिळतो. तर यामध्ये आपण सूर्यग्रहणाची जी वैशिष्ट्ये आहेत ती परत एकदा पाहू.
सूर्यग्रहण अमावस्येला होते. पण प्रत्येक अमावस्येला होत नाही. दुसरं, सूर्य चंद्र पृथ्वी एका सरळ रेषेत व एका पातळीत आल्यावरच सूर्यग्रहण होते. आणि या सूर्यग्रहणाचा जो कालावधी आहे, खग्रास सूर्यग्रहणाचा कालावधी जास्तीत जास्त 7 मिनिटे 20 सेकंद म्हणजेच 440 सेकंद असतो. आता चंद्रग्रहणाची जी वैशिष्ट्ये आहेत ती पाहूया. चंद्रग्रहण पौर्णिमेला होते. प्रत्येक पौर्णिमेला होत नाही. सूर्य पृथ्वी व चंद्र, सूर्य पृथ्वी व चंद्र एकाच सरळ रेषेत व एका पातळीत आल्यानंतर चंद्रग्रहण होते. खग्रास चंद्रग्रहणाचा जो कालावधी आहे तो 107 मिनिटे इतका आहे. आता आपण सूर्यग्रहण
सूर्यग्रहणाची वैशिष्ट्ये आणि चंद्रग्रहणाची वैशिष्ट्ये याचा अभ्यास केला. आता ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. त्यामध्ये सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या केवळ खगोलीय स्थिती आहेत. यामध्ये शुभ आणि अशुभ, जसं मी सुरुवातीला सांगितलं की आपल्याकडे काही वेळेस अशा काही पूर्वीपासून गोष्टी ह्या चालीरीती चालत आलेल्या आहेत की अशुभ आणि शुभ असं काहीही नसतं. सूर्य, पृथ्वी, चंद्र एका विशिष्ट स्थितीत येण्याचा जो हा केवळ खगोलीय परिणाम आहे आणि अवकाशीय घटना ह्या नेहमी घडत नसल्याने त्याबद्दल लोकांच्या मनात साहजिकच कुतूहल असते. आता खगोलशास्त्रज्ञासाठी ग्रहणे आणि त्यातही खग्रास सूर्यग्रहण आणि कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजे अभ्यासाची पर्वणी असते आणि ज्या भागात हे ग्रहण दिसणार असेल तेथे जगभरातील खगोलशास्त्रज्ञ आवर्जून एकत्र येतात आणि या सर्व ग्रहणाचा अत्यंत सखोल असा अभ्यास हे करत असतात. पण जेव्हा आपण ग्रहणे पाहतो, सूर्यग्रहण असो, तर त्या वेळेस ग्रहण पाहताना आपण ही काळजी घेणं आवश्यक आहे. त्यासाठी आपण काळी काच किंवा विशिष्ट प्रकारचे गॉगल्स वापरणं आवश्यक आहे, कारण सूर्याचा प्रखर प्रकाश त्यामुळं आपल्या या डोळ्यांना इजा तो करू शकतो. त्यामुळे आपण सूर्यग्रहण पाहताना काळजी घेणं आवश्यक आहे. सूर्यग्रहणाच्या कालावधीत अचानक निर्माण होणाऱ्या काळोखामुळे अनेक पक्षी आणि प्राणी गोंधळतात. त्यामुळं त्यांच्या जैविक घड्याळापेक्षा वेगळी घटना असल्याने त्यांच्या या घटनेला मिळणारा प्रतिसाद जो आहे तो वेगळा असतो. आणि जेव्हा तुम्ही ग्रहणे पाहाल त्यावेळेस तुम्ही तुमच्या डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. त्या दरम्यान तुम्ही जे निरीक्षण केलेलं आहे ते निरीक्षण केल्यानंतर तुम्ही ते निरीक्षण तुमच्या वहीमध्ये नोंदवायचं आहे आणि त्याप्रमाणे आपण या ग्रहणाकडे एक खगोलीय घटना म्हणून पाहायचं आहे. आता आपण चंद्राच्या ज्या गती आहे, ग्रहणे आहेत, ग्रहणामध्ये खग्रास सूर्यग्रहण, त्यामध्ये आपण चंद्रग्रहण, त्यामध्ये आपण खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण, कंकणाकृती सूर्यग्रहण आणि ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे याविषयी अभ्यास केला. तसेच सूर्यग्रहण ची जी वैशिष्ट्ये आहेत त्याचाही अभ्यास केला आणि ग्रहणाची जी वैशिष्ट्ये आहेत, चंद्रग्रहणाची जी वैशिष्ट्ये आहेत त्याचाही आज आपण अभ्यास केला. आता या पुढील जो भाग आहे तो आपण पुढील भागात पाहूया.